नमस्कार, मी ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। फक्त रोज मुठभर चणे आणि गुळाचा खडा खा आणि आपल्या शरीराला फरक पहा। सकाळी उठल्यावर अनेक लोकांना पोटाशी संबंधित त्रास होतो। खाण्यापिण्याच्या संबंधित कारणामुळे गॅस, ॲसिडिटी यासारख्या समस्या निर्माण होतात। खूप गॅस झाल्यास पोट व्यवस्थित साफ होत नाही, अशा वेळी बद्धकोष्ठतेचा त्रास चालू होतो। हा त्रास आपल्याला चुकीच्या खानपानामुळे होतो। हा त्रास बहुतेक वयोगटातील लोकांना होताना आपल्याला दिसतो। आपली जीवनशैली, आहार, विहार याच्यामुळे अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते। त्यापैकीच बद्धकोष्ठता हा एक सामान्य विकार आहे। त्यामुळे पोटाच्या समस्या टाळण्यासाठी योग्य आहार, दिनचर्या अंगीकारणे तेवढेच आवश्यक आहे। म्हणजेच काय, योग्य आहार घेणे गरजेचे आहे। त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी फक्त 1 चमचा गूळ आणि मुठभर चणे खाल्ले तर आपल्या शरीराला मोठा फायदा होतो। यातील फायबर आणि नैसर्गिक घटक तुमच्या पचनतंत्राला साफ करतात आणि सकाळी पोट अगदी सहज मोकळं होतं। भाजलेले चणे आणि गूळ या समस्यांवर गुणकारी औषध ठरते। असे केल्याने सकाळी तुमचे पोट अगदी सहज साफ होईल आणि तुमची जी दिनचर्या आहे ती व्यवस्थित राहील, म्हणजेच कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही। त्यामुळे आपला आहार हा चांगला असावा, पचणारा असावा आणि बद्धकोष्ठता म्हणजे काय, पोट व्यवस्थित साफ न होणे, त्याला बद्धकोष्ठता म्हटलं जातं। यामुळे अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते, जसे की मूळव्याध होणे हे स्वाभाविकच आहे। नंतर गुळामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण असते। साखर आणि चण्यातील प्रथिने यामुळे शरीरात दिवसभर उत्साही ऊर्जा राहते। दिवसभरातील थकवा असू द्या, ऑफिसमधील काम असू द्या, विद्यार्थ्यांना एनर्जी देण्याचं काम गूळ आणि चणे अगदी व्यवस्थित करतात। त्यामुळे हा अगदीच चांगला जबरदस्त उपाय आहे। मुलांसाठी, कोणत्याही वयोगटातील लोक असतील त्यांच्यासाठी हा उपाय अगदीच लाभदायक आहे। त्यामुळे गुळाचा खडा आणि मुठभर चणे रोज झोपताना अगदी आवश्यक हवे। यामुळे अन्न पचायला चांगलेच मदत होते। गुळामध्ये लोहाचं प्रमाण चांगल्याच प्रमाणात असते। त्यामुळे गूळ आपल्या शरीराला कधीही लाभदायक ठरतो। गुळाच्या आणि चण्याचे सेवन त्यासाठी रोजच्या रोज अवश्य करावे। गूळ आणि चण्यांमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आवश्यक असणारे गुणधर्म असतात। हिमोग्लोबिन म्हणजेच रक्त वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये चांगले गुणधर्म असतात। गुळातील लोह महिलांसाठी विशेषतः फायदेशीर आहेत। चणेही थोडं लोह देतात। दोघांचे संयोग हे शरीरातील रक्तशुद्धी आणि त्वचेच्या तेजासाठी उद्भूत ठरतात। यामुळे गूळ आणि चण्यांचा चांगलाच फायदा होतो आपल्या शरीराला। रक्तशुद्धी म्हणजेच काय, तर रक्त शुद्ध करण्याचं काम हे गूळ आणि चणे करतात। यामुळे आपल्या शरीरात रक्तप्रवाह हा देखील चांगला राहतो आणि आपल्या शरीराला त्याचा चांगलाच फायदा होतो। संयोग मिश्रण म्हणजे हे दोन्ही मिश्रण एकत्र येऊन रक्त शुद्धीकरणाचे काम करतात। त्यामुळे चणे हे भाजून घेऊन नंतरच जेवण झाल्यावर मुठभर चणे आणि गुळाचा खडा खाऊन नंतर त्यावर 1 ग्लास पाणी प्यावे। यामुळे आपल्या शरीराला चांगला फायदा होतो। गूळ आणि चण्यांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम सारखे खनिजे आढळतात। हे खनिज हाडांसाठी खूप लाभदायी आहेत, जे हाडं बळकट करतात आणि सांधेदुखीपासून आपल्याला आराम देतात। विशेषतः थंडीच्या दिवसात हा रामबाण उपाय ठरतो। म्हणजेच हा उपाय थंडीच्या दिवसात अवश्य करावा। यामुळे आपल्या शरीराला पाहिजे ते लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम सारखी खनिजे मिळतात आणि शरीर चांगलं गरम राहतं, म्हणजेच थंडीपासून बचाव करतं, रक्तप्रवाह चांगलं ठेवतं आणि शरीराला योग्य तो मुबलक फायदा हे आपल्याला देतं। त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या आहारामध्ये रोजच्या रोज 1 गुळाचा खडा आणि मुठभर भाजलेले चणे हे ठेवा, जेणेकरून मुलं असतील, प्रौढ माणसं असतील किंवा किशोरवयीन मुलं असतील, यांना सर्वांना याचा फायदा होईल। तर हे आहेत गूळ आणि चणे खाण्याचे फायदे। दररोज झोपताना मुठभर भाजलेले चणे आणि गुळाचा खडा तुम्ही देखील तुमच्या आहारात नक्कीच ठेवा। त्यामुळे तुमच्या शरीराला चांगलाच फायदा होईल। तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। जर तुम्हाला ही आरोग्यविषयक माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तोपर्यंत धन्यवाद.